हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? आता छोट्या छोट्या भुकेसाठी आपण काहीतरी नवीन करणार आहेत. थोडीशी भूक लागलेली आहे. 5 ते 6च्या दरम्यान आपल्याला थोडंसं चहाबरोबर काहीतरी खावंसं वाटतं, तर आपण नवीन पदार्थ बनवणार आहे. ब्रेड घ्यायचे आणि तुम्ही काट करायची गरज नाही, कारण काट काढले तर ते वाया जातं. मी तसेच घेतले आणि चौकोनी काप करून घ्यायचे. इथं छान मस्त स्लाइस. तुम्हाला उभे आवडत असेल तर उभे करा, आडवे आवडत असेल तर आडवे करा. ते पोटातच जाणार आहे. तर असे काप करून घ्यायची आणि मस्त कढई गरम करायची. त्यात थोडंसं तूप टाकायचं. ज्याला तूप आवडत नसेल त्यांनी बटर टाकू शकता, ज्याला बटर आवडत नसेल त्यांनी तेल टाकू शकता. दोन्ही तिन्ही ऑप्शनल आहेत. मी तूप टाकले, घरचं गावरान तूप आहे. त्यात हे जे आपण तुकडे करून घेतले, स्लाइस करून घेतले, ते छान मस्त मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे. तर सतत हलवत राहा किंवा मग असे सगळे पलटी मारत हळूहळू थोड्या वेळ ठेवायचे आणि दुसऱ्या साईडनी पलटवत राहायचे. मग ते खूप छान क्रिस्पी होतात. ते त्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही. हा झटपट होणारा पदार्थ आहे आणि छोट्या भुकेसाठी मुलं तर खूप आवडीने खातात. मला मुलांनी मी 35चं पॅकेट आणलं होतं ब्रेडचं, तर माझ्या वाटेला फक्त 2 घास आले. पोरांनी 2 मिनटात संपवलं. म्हणजे त्यांना करूपर्यंत पण दम नव्हता. तर हे छान मस्त हे पहा. थोडंसं अगोदर तूप थोडं कमी टाकण्यात गेलं, तर म्हणून मी वरतून अर्धा चमचा टाकले. परत अर्धा म्हणजे कमी याच्यात होतं ते, पण ज्याला जास्त टाकायचं तर जास्त टाकू शकता आणि नाही टाकलं तरी चालेल. तूप कमी गॅसवर फक्त हे छान क्रिस्पी होतात. पण तुपाने किंवा बटरने त्याला छान आणखीन टेस्ट येते. हे पहा, या पद्धतीने तुम्ही हाताने पण पलटू शकता, ते जास्त गरम नसतं. जर जमत असेल तर तुम्ही असं लाकडाचं काही पण घेऊ शकता किंवा मग उलथन आपलं जे असतं ना परतवायचं भाज्या वगैरे, त्यांनी परतवलं तरी चालेल. पण हे प्रत्येक साईड परतवली गेले पाहिजे, म्हणून मी आवर्जून असं सगळ्याला पलटी मारते. कारण एखादा जर चोर राहिला तर तो क्रिस्पी होणार नाही. यात छुपा रुस्तुम जर राहिला तर क्रिस्पी होणार नाही, म्हणून मी प्रत्येकाला आवर्जून पलटी मारते. हे पहा, या पद्धतीने. आणि छान मस्त 1 ते 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ नाही लागत. हे पहा, छान खालच्या साईडनी क्रिस्पी झाले बघा. दोन्ही साईडनी क्रिस्पी झाले, तुम्हाला दिसते. हे पहा, क्रंच असं केलं की त्याचा भुगा होतंय पूर्ण. तर या पद्धतीने मस्त क्रिस्पी करून घ्यायचे आणि साईडला प्लेटमध्ये काढायचे. साईडला का काढायचे? थोडंसं थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर ते आणखीन दुप्पट क्रिस्पी होतात. तर हे पहा, या पद्धतीने मी सगळे क्रिस्पी करून घेतले, छान परतून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. यात मी काय काय टाकते छान टेस्ट येण्यासाठी. तर हे तुम्ही सकाळी पण नाश्त्याला करू शकता किंवा आपल्याला 3-4च्या दरम्यान भूक लागते छोटीशी, तर त्यासाठी पण झटपट होणारा पदार्थ आहे. हे पण मेयोनीज घेतले मी 1-2 चमचे घेतले, तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जसं आवडत असेल तसं. आणि टोमॅटो केचप घेतले 2 ते 3 चमचे. नॉर्मल टाकलं तरी छान लागतं ते, फक्त सगळ्या पूर्ण बाईट्सला लागलं पाहिजे ते. असं मिक्स करून घ्यायचे नंतर. हे पण मी 2-3 चमचे घेतले. तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त घ्या, आवडीप्रमाणे. ही घरी मी जिरेपूड केली, जिरे भाजून मिक्सरला फिरवलेत, तर जिरेपूड टाका. तुम्ही विकतची टाकली तरी चालेल, पण घरची जिरेपूड कधी पण चांगली. छान मस्त सुगंध येतो आणि चव पण वाढते. रेड चिली फ्लेक्स घेतले. तुम्हाला जसं तिखट मुलांना बनवत असेल तर कमी तिखट करा. मी मुलांसाठीच बनवते आणि थोडंसंच टाकले, अर्धा चमचा टाकले मी. आणि वरतून छान मस्त हिरवीगार कोथिंबीर. झाला की नाही मस्त क्रिस्पी नाश्ता तयार. आणि छान मस्तच 2 चमच्यांनी असं मिक्स करून घ्यायचे, पूर्ण सगळ्याला लागलं पाहिजे. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा नाश्ता नक्की बनवून बघा. हे मी मिक्स करून घेते, नंतर सगळ्याला मिक्स करून घ्यायचे. एकदम भारी आणि नवीन पदार्थ आहे, नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. थँक्यू.